महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मार्च महिन्यात मिळणार आहे 3,000 रुपये, सोबतच 1,500 रुपये होळी बोनससुद्धा. होळी बोनस कोणाला मिळणार आहे, कसं मिळणार आहे, होळी बोनसमध्ये काय मिळणार आहे ते आपण पाहूया. सोबतच कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आता महिलांना 4500 रुपयापर्यंत मार्चच्या हप्त्यामध्ये देण्यात येत आहे आणि ही घोषणा स्वतः आदितीताई तटकरे, ज्या आता महिला व बालविकास मंत्री आहे, त्यांनी केलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या लाडक्या बहिणीसोबतच महाराष्ट्राच्या तमाम योजनेच्या माहितीसाठी. तर मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे आहे 8वा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्यात मिळणार होता, परंतु बँकेत आणि जे डीबीटी ऑप्शन असते त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे महिलांना फेब्रुवारीचा महिना मिळालेला नाही. म्हणून मंत्री आदितीताई सुनील तटकरे यांनी ट्विटरवर कालच एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट देण्यात येणार आहे. म्हणजे बघा, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्या अंतर्गत आणि महिला दिनाच्या निमित्त महिलांना 3,000 रुपये सन्मान निधी देण्यात येत आहे. तर हे जे 3,000 रुपये आहे यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची जी किस्त आहे त्याचे 1,500 रुपये मिळतील आणि मार्च महिन्याची तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. आता फेब्रुवारी आणि मार्चचे 1,500 मिळून टोटल तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. तर मी कशाला म्हणताय की 4500 रुपये मिळेल. तर बघा, 2 लाखांपेक्षा जास्त महिलांना जे आहे ना जानेवारीच्या महिन्याचे पैसे नव्हते मिळाले. तर ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे नव्हते मिळाले त्यांना आता मार्चच्या इन्स्टॉलमेंटमध्ये, कारण फेब्रुवारीमध्ये तर कोणालाच पैसे नाही मिळाले, म्हणून जानेवारीचे 1,500 रुपये, फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्चचे 1,500 रुपये असे टोटल मिळून 4500 रुपये त्या महिलांना मिळणार आहे. आता होळी बोनस कोणाला मिळणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला थोडीशी जी आहे या योजनेअंतर्गतची आता माहिती देऊन देतो. कारण तुम्हाला माहीतच असेल, जर महिला जर आता म्हणजे मार्च महिन्याच्या किस्तीसाठी 8 लाखपेक्षा महिलांचे अर्ज जे आहे अस्वीकार करण्यात केलेले आहे, म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. म्हणून आता तुम्ही व्हिडिओ थोडासा इथून सावधपूर्ण पहा. बघा, लाडकी बहीण योजने आणि जी आहे 8वा आणि 9वा हप्ता जो आहे एक सोबत महिलांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. 7वी किस्त जे आहे महिलांच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्यात टाकण्यात आली होती आणि फेब्रुवारी महिन्यात किस्त नाही मिळाली, त्यामुळे महिला जे आहे मार्च महिन्यामध्ये किस्त कधी मिळतील याचीवाली खूप वाट पाहत होत्या. तर त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. महिला व बालविकास मंत्री यांनी जे खुशखबर दिलेली आहे, ज्या अंतर्गत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची जी किस्त आहे ते आता सोबतच वितरित केल्या जाणार आहे. तर आता हा 9वा हप्ता मिळणार कधी? 9वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे महिला व बालविकास विभागाचे ज्या मंत्री आहे त्यांनी दिलेल्या माहिती अनुसार तुम्हाला आंतरराष्ट्रीय जे महिला दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारद्वारे 3490 करोड रुपये 8व्या हप्त्यासाठी आणि 9व्या हप्त्यासाठी 3500, टोटल असे 6,990 कोटी रुपये जे आहे त्याचा जो चेक आहे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे आहे महिला व बालविकास विभागाला जो आहे दिलेला आहे. आणि लवकरच आता म्हणजे समजून घ्या, आजची 6 तारीख आहे आणि 6 तारखेपासूनच याचा पहिला टप्पा म्हणजे 7वा आणि 8व्या आणि 9व्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होईल, ज्यामध्ये 1 करोडपेक्षा अधिक महिलांना जे आहे किस्त देण्यात येईल. बघा, प्रथम चरण 6 मार्चपासून सुरू होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1 करोडपेक्षा जास्त महिलांना 3,000 रुपये निधी जो आहे वितरित केला जाईल. सोबतच दुसरा जो चरण राहील म्हणजे जो दुसरा टप्पा राहील तो चालू होईल 7 मार्चच्या संध्याकाळी किंवा 8 मार्चला सकाळी. पण 8 मार्चच्या आधीच सगळ्या महिलांना जे आहे पैसे मिळतील. आणि हो, ज्या महिलांना पैसे नाही मिळतील त्यांना त्यांचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं, ते कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला आता इथून थोडंसं मात्र पूर्ण पहा. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 9वा हप्ता तुम्हाला जर नाही मिळाले असेल तर त्याच्या मागची काही कारणं असू शकतात. जे आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता पूर्ण न करणं. जर महिला योजनेची पात्रता पूर्ण नसेल करत तर त्यांना आता 8वा आणि 9वा हप्ताच काय योजनेअंतर्गत कोणताच हप्ता मिळणार नाही. तर महिलांना या पात्रता पूर्ण करणं खूप महत्त्वाचे आहे, ज्या मी तुम्हाला आता सांगतोय. सगळ्यात पहिले, महिला ही महाराष्ट्र राज्याची निवासी असावी, कारण परप्रांतीय महिलांनीसुद्धा जे आहे लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. चेकमध्ये जेव्हा अर्ज चेक केले त्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर महिलेचा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर मंजूर असणे खूप आवश्यक आहे. आता हे काय आहे तर बघा, तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्र,
या वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक करून ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर जायचं आहे. इथे आल्यानंतर तुमचा जो फॉर्म हा अप्रूव्ड असणं खूप गरजेचं आहे आणि इथे जे नो लिहून आहे तिथं नोच असलं पाहिजे. हे जे आहे ना, संजय गांधी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल ना, तर तुम्हाला लाडकी बहीण मिळणार नाही आहे, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असला पाहिजे. त्यानंतर महिलाची आयु म्हणजे महिलाचं वय कमीत कमी 21 वर्षापेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे. महिलेच्या घरी आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसले पाहिजे. तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसलं पाहिजे आणि तुमच्या परिवाराची जी आय आहे म्हणजे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. सोबतच ज्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लाडक्या बहिणीचा. तर ही आहे मित्रो लाडक्या बहीण योजनेची पात्रता. आता तुम्हाला माहीतच असेल 8वा आणि 9वा हप्ता सोबत मिळणार आहे. 4500 रुपये ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3 हप्ते मिळून 4500 रुपये मिळतील आणि ज्यांना डिसेंबरपासून पैसे नाही मिळाले आहे त्यांना डिसेंबरपासून ते एप्रिल, मार्च महिन्यापर्यंतचे 6000 रुपये असे मिळतील. आता तुम्हाला हे स्टेटस वगैरे चेक कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते तर मी सांगतोच. पण ज्या महिलांना मी म्हटलं होतं की 9 लाखांपेक्षा जास्त महिलांना 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळणार नाही आहे, त्याच्या मागचं कारण सांगतो. महाराष्ट्र सरकारनं काय केलं होतं, फेब्रुवारीचा हप्ता वितरित करायच्या पहिलेच महिलांचे पूर्ण अर्ज चेक केले होते, ज्यामध्ये महिलेच्या परिवार की आहे म्हणजे महिलेच्या परिवाराचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का नाही ते चेक केलं होतं. महिलेच्या घरी 4 चाकी वाहन आहे का नाही ते चेक केलं होतं आणि सोबतच परिवारातील सदस्य सरकारी नोकरी किंवा टॅक्स पेयर म्हणजे आयकरदाता आहे का नाही ते चेक केलं होतं. आणि ज्या महिला योजनेच्या पात्रतेला पूर्ण करतात त्यांनाच आता 8वा 9वा हप्त्याचा लाभ मिळतील आणि ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहे त्यांना मात्र आता या 8व्या हप्त्यापासून 9व्या हप्त्यापासून कधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांचे अर्जसुद्धा योजनेच्या वेबसाईटवर डिसअप्रूव्ड असतील. बघा मी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन दाखवतो. जर तुमचा अर्ज चेक केल्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्याच्या नंतर जे अर्ज चेक झाले होते त्यामध्ये जर तुमचा अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल, बघा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जर तुमचा अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल किंवा संजय गांधीच्या समोर यस लिहून असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून तुम्ही वारंवार मी सांगतोय की इथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या. सोबतच जसा तुम्हाला 8वा हप्ता वाटप होऊन जाईल तुम्ही ॲक्शन्समध्ये इथे एक रुपयाचं चिन्ह दिसत असेल, हे बघा हे लोगो, तुम्ही यावर क्लिक करून आता तुम्हाला 8वा जो किस्त मिळाली की नाही ते चेक करू शकता. ठीक आहे, हे बघा इथे ज्यांना पैसे मिळाले आहे इथे त्यांचं बँक अकाउंट, क्रेडिट आणि कोणत्या तारखेला पैसे जमा झाले ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. म्हणून याद्वारे तुम्ही आता महिला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले की नाही ते पण चेक करू शकतात आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे. बघा थोडीशी माहिती सांगण्यामध्ये गडबड झाली असेल तर थोडंसं मला तुम्ही कमेंटमध्ये करेक्ट करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी लाडक्या बहीण योजनेच्या अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.